नमस्कार. नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते. अशा प्रकारचे जे फ्लोअर सोफा आहे बघा, ते एकदम युजफुलसुद्धा असतात आणि असे जे फ्लोअर सोफा जर तुम्ही बाजारात विकत घ्यायला गेले तर भरपूर असे पैसे आपल्याला लागतात, कारण खूप जास्त महाग हे फ्लोअर सोफा मिळतात. जर तुम्हालाही अशा प्रकारचा फ्लोअर सोफा जर बनवायचा असेल तर आज आपण एका टी शर्टच्या मदतीने घरच्या घरीच कुठलीही मेहनत न घेता किंवा न शिवता न कट करता फक्त एका टी शर्टपासून फ्लोअर सोफा तयार करणार आहोत, ज्याचा की तुम्ही रोज वापर करू शकतात. आणि खास करून हिवाळ्यामध्ये तुम्ही याचा वापर केला तर खूप छान गरमाई येते. आता तुम्ही या ठिकाणी टी शर्ट घेऊ शकतात किंवा स्वेटर घेतलं तरीही चालेल. स्वेटरचा देखील कपडा छान असतो, सॉफ्ट मऊ असतो, त्यामुळे तुम्ही त्याचाही वापर करू शकतात. आणि बघा, अशा पद्धतीने आपल्याला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे जो कुठला तुम्ही टी शर्ट घेत आहात तो आपल्याला अशा पद्धतीने सुरुवातीला उलट्या साईडने करून घ्यायचा आहे. आता उलट्या साईडने का करायचं आहे हे पुढे तुम्हाला समजेल, पण बघा, सुरुवातीला आपल्याला शर्टला असं उलट्या साईडने करून घ्यायचं आहे. त्यानंतर ज्या ठिकाणी शर्टची जी स्लीव्ज आहे बघा, त्या ठिकाणाहून आपल्याला अगदी हातामध्ये पकडून छोट्या छोट्याशा ज्या प्लेट्स आहेत त्या तयार करून घ्यायच्या आहे. अगदी छोट्या तयार करायच्या आहे, अजिबात मोठ्या प्लेट्स तयार करायच्या नाही. जेवढ्या छोट्या तुम्हाला बनवता येतील तेवढ्या छोट्या छोट्या ज्या प्लेट्स आहेत त्या तयार करून घ्यायच्या आहे. व्हिडिओमध्ये जसं मी दाखवत आहे सेम त्या पद्धतीने. आणि खूप जास्त सोपं आहे, लहान मुलंसुद्धा अगदी बनवू शकतील इतकं सोपं आहे. त्यानंतर बघा, ह्या ज्या प्लेट्स तयार झाल्यानंतर व्यवस्थित हातामध्ये पकडून एक दोरी घ्यायची आहे आणि दोरीने व्यवस्थित याला पॅक बांधून घ्यायचं आहे. आता तुम्ही या ठिकाणी रबर बँड लावलं तरीही चालेल. रबर बँड जे आहे ते मी यासाठी नाही लावलं की वरच्या साईडने ते रबर बँड, वरचा शर्टचा जो भाग आहे बघा, जास्त असल्यामुळे व्यवस्थित रबर बँड लावता आलं नसतं, म्हणून मी या ठिकाणी दोरीचा वापर केलेला आहे. आणि हो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल, अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा, कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे नवनवीन युजफुल व्हिडिओ घेऊन येत असते. आता बघा, जेवढा काही दोरीचा एक्स्ट्राचा वरचा जो भाग होता तो आतल्या साईडला गेलेला आहे, म्हणजे पूर्ण हे पॅक झालेलं आहे. म्हणूनच आपण या ठिकाणी शर्टला उलट्या साईडने करून घेतला आहे. जर तुम्ही सरळ शर्टला जर सरळ ठेवलं असतं तर ते व्यवस्थित बनलं नसतं, म्हणून आपल्याला अशा प्रकारे शर्टला सुरुवातीला उलट्या साईडने करायचं आहे आणि त्यानंतर ही दोरी लावून व्यवस्थित पॅक बांधायचा आहे. आणि दोरीचा जो बांधलेला जेवढा काही वरचा भाग आहे गळ्याकडचा, तो आतल्या साईडला व्यवस्थित ठेवायचा आहे. आता त्यानंतर बघा, आपल्याकडे भरपूर असे जुने कपडे असतात. मग त्यामध्ये आता काही महिला शिवणकाम करत असतात, काही कटिंग केलेले कतरण वगैरे असतं, किंवा अशा प्रकारच्या आपल्याकडे जुन्या भरपूर साड्या असतात, सोबतच जुनं बेडशीट असतं, जुनं ब्लँकेट असतं. मग असं थोडंसं जरी ते खराब झालं की आपण ते काही वापरत नाही, किंवा आपल्याकडे लहान मुलांचे कपडे असतात, किंवा आपले स्वतःचे काही लेगिन्स असतात, टॉप असतात, टी शर्ट असतात, किंवा बेडशीटसुद्धा असतात. मग असे आता दिवाळीच्या साफसफाईमध्ये तुम्ही जर हे जुने कपडे जर टाकून देत असाल तर त्या सर्व कपड्यांचा अशा पद्धतीने वापर करून बघा. तर बघा, जेवढे काही तुमच्याकडे छोटे मोठे जे कपडे असेल किंवा साड्या असतील त्या व्यवस्थित आपल्याला यामध्ये अशा पद्धतीने ठेवायच्या आहे. आणि एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, असं घडी करून वगैरे अजिबात ठेवायचं नाही आहे. असं आता मी ज्या पद्धतीने साडी ठेवली बघा, सेम त्या पद्धतीने ठेवायचं आहे. जर तुम्ही याला घडी करून जर ठेवलं तर काय होतं की ते एक जाडसर लेयर याचा तयार होतो आणि जो की कडक लागतो, म्हणजे सॉफ्टनेस त्याला राहत नाही. त्यामुळे आपल्याला असं फुलून ठेवायचं आहे. जर तुमच्याकडे एखादी पिलो असेल जुनं, त्यातला जो भाग असतो म्हणजे कापसाचा, तो सुद्धा तुम्ही यामध्ये टाकू शकतात. जेवढं सॉफ्ट तुम्हाला बनवता येईल तेवढं तुम्ही सॉफ्ट जे आहे हे बनवू शकतात. आणि खूप जास्त सोपं आहे, काहीच अवघड नाही आहे. आता बघा, मी या ठिकाणी साडीसुद्धा त्यामध्ये व्यवस्थित टाकली आहे. सोबतच माझ्याकडे एक ब्लँकेट होतं जे की जास्त काही आता यूजमध्ये येत नव्हतं, मग त्याचा देखील मी या ठिकाणी वापर करत आहे. आता आपल्याकडे भरपूर असे ब्लँकेट असतात, सोबतच बेडशीटसुद्धा असतं. मग आपण त्याचं नेहमीच आपल्याला ते नवीन घ्यावं लागतात, कारण जास्त दिवस काही ते राहत नाही, कालांतराने खराबच होत जातात त्या वस्तू. तर अशा पद्धतीने तुम्ही त्या वस्तूंचा वापर करू शकतात. आणि खूप जास्त सोपं आहे, शिवायची सुद्धा गरज नाही आहे. आता बघा, जेवढा काही हा वरचा टी शर्टचा भाग आहे, तुम्ही एक तर या टी शर्टमध्ये आतमध्ये जो खालचा जो कट असतो त्या ठिकाणी एक नॉडने पॅक करू शकतात, नॉडसुद्धा लावू शकतात. आता मी या ठिकाणी नॉड न लावता
एक रबर बँड लावणार आहे, त्यामुळे व्यवस्थित सर्व ज्या बाजू आहे बघा हातामध्ये पकडून घ्यायचे आहे व्यवस्थित असं, म्हणजे त्याला सेट करून घ्यायचा आहे. एक आकार जो आहे तो व्यवस्थित बनवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर व्यवस्थित रबर बँडने पॅक करायचा आहे. पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला एका छोट्याशा कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे पोहोचला ते. आणि त्यानंतर आपली छान सुंदर गोड अशी ओळख देखील होईल आणि मला तुमचे आभार मानण्याची संधीसुद्धा मिळेल. तर बघा व्यवस्थित आता जे रबर बँड आहे, जेवढा काही उरलेला टी शर्टचा भाग आहे तो आपल्याला अशा पद्धतीने एकत्रित करायचा आहे. हवं तर तुम्ही अशा प्लेट्ससुद्धा तयार करू शकतात आणि त्यानंतर व्यवस्थित या ठिकाणी रबर बँडने पॅक करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि बघू शकतात खूप जास्त मोठा हा फ्लोअर सोफा आपला तयार झालेला आहे. मी एकच टी शर्ट वापरलेला होता. आता तुम्ही या ठिकाणी गाऊन असेल तुमच्याकडे डेली वेअरचे जे मॅक्सी आपण बोलतो किंवा लॉंग घेरचा ड्रेस असेल त्याचंसुद्धा तुम्ही मोठ्या साईजचा हा फ्लोअर सोफा बनवू शकतो. त्यामध्ये तुम्ही तुमच्याकडचे जुने मोठे जे ब्लँकेट जर असेल ते सुद्धा तुम्ही इझिली ठेवू शकतात. आणि बघा वरती मी या ठिकाणी रबर बँड जे लावलेलं आहे त्या ठिकाणी एक छान फुलाचा आकार तयार झालेला आहे, म्हणजे हे दिसायलाही छान अट्रॅक्टिव्ह वाटत आहे. तुम्ही रबर बँड न लावता डायरेक्टली एखादी नॉड घेऊन त्या टी शर्टचा जो खालचा भाग असतो बघा त्यामध्ये सुद्धा हे लावू शकतात आणि जसं तुम्हाला जे सोपं वाटेल ते तुम्ही या ठिकाणी बनवू शकतात. आता तुम्हाला वाटत असेल की याचा वापर नेमका आपण कुठे करणार. भरपूर असा मल्टी वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही याचा वापर करू शकतात. आता बघा तुम्ही अशा प्रकारे चेअरवरती काही ऑफिसमध्ये म्हणजे घरामध्ये काही वर्क फ्रॉम होम करत असाल तर असं चेअरवरती बसण्यासाठी पाठ लावण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता. तुमच्या घरामध्ये वृद्ध व्यक्ती असतील तर कमरेचा त्रास होत असेल त्यांना, तर त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप बेस्ट आहे. आराम मिळतो आणि सॉफ्ट असल्यामुळे पाठीलाही छान वाटतं आणि दिसायलाही छान दिसते. सोबतच तुम्ही याला तुमच्या बेडवरती किंवा सोफ्यावरती सुद्धा अशा पद्धतीने एक कुशन म्हणून सुद्धा तुम्ही याचा वापर करू शकतात आणि दिसायलाही काही एवढं घाण दिसत नाही आहे, छानच दिसते. तुमचा टी शर्ट किती कलरफुल आहे यावरती हे सर्व डिपेंड राहणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे जेवढा काही कलरफुल टी शर्ट असेल, जुना टी शर्ट, तो तुम्ही या ठिकाणी वापरू शकतात आणि सोबतच तुम्ही याचा अशा पद्धतीने बसण्यासाठी सुद्धा वापर करू शकतात. सध्या हिवाळा सुरू होतं. हिवाळ्यामध्ये आपल्याला भरपूर अशी कामं असतात किचनमधली किंवा फरची पुसणं किंवा इतर काही कामं असतात, तर त्या पद्धतीने म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही त्यावरती बसून बाकी सर्व जी कामे आहे ती करू शकतात. खूप छान आहे. आणि तुम्हाला हा व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल, युजफुल वाटला असेल तर प्लीज एक छोटूसा लाईक करायला अजिबात विसरू नका, कारण तुमच्या एका लाईकमुळे खूप जास्त मोटिवेशन मिळत असतं. आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा. बाय बाय.